नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेन्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. देवांश जैन नाव ऐकताच एक उद्योजकता, एक धडपड आणि एक जबरदस्त आत्मविश्वास डोळ्यासमोर उभा राहतो. पण ही गोष्ट फक्त एका श्रीमंत घरातील मुलाची नाही, ही आहे एका तरुणाची, ज्याने स्वतःचं स्वप्न स्वतःच्या हातांनी पुन्हा उभारलं. जन्मापासून श्रीमंतीत वाढलेला असला तरी आयुष्याने त्याला दिलेलं सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे संघर्ष. आणि त्याच संघर्षातून उभं राहून त्याने भारताच्या हरित ऊर्जा क्षेत्रात क्रांती केली. देवांश जैन यांचा जन्म एका प्रतिष्ठित उद्योगपती कुटुंबात झाला. त्यांचे वडील विवेक जैन, इनॉक्स ग्रुपचे प्रमुख, भारतातील गॅस, सिनेमा आणि केमिकल्स क्षेत्रातील अग्रगण्य उद्योजक. घरात पैसा होता, ओळख होती, पण देवांशच्या मनात काही वेगळंच चाललं होतं. तो म्हणतो, माझ्या वडिलांनी मला पाया दिला, पण मी त्या पायावर माझं स्वतःचं जग उभं केलं. बालपणापासूनच देवांची ओळख होती शिस्त, अभ्यास आणि आकड्यांची जवळीक यासाठी. शाळेत तो नेहमी टॉपर असायचा. गणित, अर्थशास्त्र आणि व्यवसाय अध्ययन या विषयांत त्याने नेहमीच चमक दाखवली. तो हसत सांगतो, मी इंग्रजी आणि हिंदी दोन्हीमध्ये शाळेत पहिला आलो, पण नंतर मला समजलं गणित आणि आकड्यांची गोडी माझ्या रक्तात आहे. लहानपणापासूनच त्याला वडिलांकडून एक गोष्ट शिकायला मिळाली. व्यवसाय म्हणजे फक्त नफा नाही, तो मूल्य निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. वडील नेहमी कामात व्यस्त असायचे, कारखान्यात दिवस रात्र घालवायचे. लहानगा देवांश त्यावेळी विचारायचा, बाबा तुम्ही घरात का राहत नाही? आणि वडील म्हणायचे, कारण आपलं घर म्हणजे आपला व्यवसाय आहे. ते वाक्य त्याच्या मनात कायमचं कोरलं गेलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर देवांश परदेशात गेला. परदेशात स्पर्धा प्रचंड होती, पण त्याने स्वतःला तिथेही सिद्ध केलं. तो म्हणतो, मी जिथे होतो तिथे 4.0 ग्रेड नसेल तर तुम्ही कोणीच नाही. तिथे सगळे टॉप ब्रेन होते आणि मला त्यांच्यात स्वतःला टिकवायचं होतं. त्या काळात त्याने शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास या 3 गोष्टींना आपलं शस्त्र बनवलं. परत आल्यावर त्याच्यासमोर एक प्रश्न होता, मी आता काय करणार? वडिलांनी उभं केलेलं साम्राज्य होतंच, पण देवांशला ते पुरेसं वाटत नव्हतं. तो म्हणतो, मला स्वतःचं काहीतरी उभारायचं होतं. स्वतःच्या नावावर एक ओळख निर्माण करायची होती. तेव्हा त्याने ठरवलं, भारतात हरित ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात काहीतरी मोठं करायचं. 2010 मध्ये त्याने इनॉक्स विंड या कंपनीची स्थापना केली. प्रारंभिक गुंतवणूक फक्त 10 कोटी रुपये. अनेकांना वाटलं हा श्रीमंत घरचा मुलगा काही दिवसात कंटाळून सोडून देईल. पण देवांश ठाम होता, मी फक्त पैसा कमवायला नाही तर भविष्य घडवायला आलोय. पहिली काही वर्ष अवघड गेली. वारा ऊर्जेचं क्षेत्र त्या काळात नव्यानं उभं राहत होतं. गुंतवणूकदार घाबरत होते. पण देवांशने प्रत्येक आकड्यावर लक्ष ठेवून प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घेतला. तो म्हणतो, तुम्हाला आकडे कळले नाहीत तर व्यवसाय चालवता येत नाही. 2015 मध्ये इनॉक्स विंडने आपलं IPO आणलं आणि ते ठरलं भारतातील त्या काळातील सर्वात मोठं आणि यशस्वी IPO. फक्त 5 वर्षात कंपनीने 10 कोटींपासून झेप घेतली आणि पोहोचली 4,500 कोटी रुपयांपर्यंत. देवांश फक्त 28 वर्षांचा होता, पण त्याचं नाव आता उद्योग जगत एक उदाहरण बनलं होतं. पण नियतीने अजून एक मोठी परीक्षा बाकी ठेवली होती. IPO नंतर अवघ्या 2 वर्षात सरकारने ऊर्जा धोरण बदललं. वारा ऊर्जा क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. ज्यांना सर्वात जास्त फटका बसला त्यात इनॉक्स विंड अग्रस्थानी होती. काही दिवसातच बाजार मूल्य 12,000 कोटींवरून थेट 300 कोटींवर आलं. कर्ज वाढत गेलं आणि कंपनी जवळपास कोसळली. त्या काळात देवांश म्हणतो, दररोज बँकेकडून नोटिसा, तोटा, कर्मचारी तणाव, प्रत्येक सकाळ एक युद्ध वाटायचं. पण त्याने हार मानली नाही. तो म्हणतो, तुम्ही कधीही धावत असताना पडाल, पण उठणं महत्वाचं आहे. 5 वर्ष, होय 5 वर्ष, त्याने आपलं आयुष्य फक्त एक गोष्ट सिद्ध करण्यासाठी घालवलं, मी हरलेलो नाही. तो दररोज 17-18 तास काम करायचा. बँकरशी भेटी, कोर्ट केसेस, कर्ज पुनर्रचना, पण एकदाही पळ काढला नाही. तो म्हणतो, कर्जातून बाहेर पडायचं असेल तर प्रामाणिकपणे आणि संयमाने काम करा. त्या काळात त्याने एक कठोर निर्णय घेतला, खर्चावर काटेकोर नियंत्रण. तो म्हणतो, जेव्हा सगळं कोसळतं तेव्हा प्रत्येक पैसा महत्त्वाचा असतो. माझ्या कंपनीत 50 रुपयांचा पेन वापरला जात असे, पण मी तो बदलून 5 रुपयांचा पेन घेतला. ही छोटी गोष्ट त्याच्या संस्कृतीचा भाग बनली, लीन कॉस्ट स्मार्ट थिंकिंग. हळूहळू त्याने कंपनीला परत उभं केलं. जिथे इतर 30 कंपन्या बंद पडल्या तिथे इनॉक्स विंड टिकली. तेही बँकांना 1 रुपयाचाही नुकसान न देता. तो म्हणतो, कर्ज फेडणं हे माझं कर्तव्य होतं, उपकार नाही. या प्रवासाने त्याला एक मोठा धडा शिकवला. व्यवसाय म्हणजे केवळ नफा नाही तर जबाबदारी आहे. 2019च्या सुमारास त्याने इनॉक्स GFL या केमिकल आणि रिन्युएबल एनर्जी कंपनीचं नेतृत्व घेतलं. त्याचं लक्ष होतं भारताला स्वच्छ ऊर्जेकडे नेणं. तो स्पष्ट सांगतो, आज भारत प्रदूषणाने त्रस्त आहे. जर आपण वारा आणि सौर ऊर्जा वाढवली तर आपलं भविष्य बदलू शकतं. त्याने देशभर वारा प्रकल्प उभारले.
गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, तामिळनाडू ते आंध्र प्रदेशपर्यंत. प्रत्येक प्रकल्पाच्या मागे होती त्याची शिस्त आणि आकड्यांची ताकद. तो म्हणतो, व्यवसायात भावना लागतात, पण निर्णय आकड्यांवर घ्या. हळूहळू त्याच्या नेतृत्वाखाली इनॉक्स ग्रुप पुन्हा उभा राहिला. आज त्याचं साम्राज्य 16 देशांमध्ये आहे आणि एकूण मूल्य 1.5 लाख कोटी रुपयांहून अधिक. देवांशच्या प्रवासात त्याचे वडील कायम आधार होते. तो म्हणतो, आमचं नातं हे फक्त बाप-लेकाचं नाही, ते 2 सहकाऱ्यांचं आहे. वडिलांनी पाया घातला, पण देवांशने त्यावर गगनचुंबी इमारत बांधली. दोघांमध्ये मतभेद झाले, तणाव आला, पण एक गोष्ट कायम राहिली: परस्पर विश्वास. तो सांगतो, जेव्हा वडिलांनी विचारलं, तू करू शकशील का, तेव्हा माझ्या उत्तरात शंका नव्हती. मी म्हणालो, हो, आणि मी करून दाखवेन. देवांशला व्यवसायात अनेक मोठ्या व्यक्तींकडून शिकायला मिळालं. तो सांगतो, गौतम अदानी साहेबांकडून मी शिकलो की स्केलिंग म्हणजे फक्त पैसा नाही तर निर्माण आहे. ते इतक्या व्यवसायांत असले तरी प्रत्येक आकडा त्यांना माहीत असतो. नम्रता आणि नियंत्रण ही 2 त्यांची सर्वात मोठी शस्त्र आहेत. आज देवांश म्हणतो, मोठेपणा पैशात नसतो, तो दृष्टिकोनात असतो. त्याचं वैयक्तिक जीवनही तितकंच शिस्तबद्ध आहे. तो सकाळी प्रार्थना करतो, मग काम सुरू करतो. तो म्हणतो, प्रार्थना मला स्थिर ठेवते आणि फोन मला जागरूक ठेवतो. तो दररोज 5 तासांपेक्षा कमी झोपतो, पण त्याचं लक्ष कायम तीक्ष्ण असतं. कधी विचारतात, थकलास का? तर तो हसून म्हणतो, जेव्हा देश वाढतोय तेव्हा थकायला वेळ नाही. देवांशच्या जीवनात कुटुंबाचा मोठा वाटा आहे. तो म्हणतो, माझी पत्नी आणि मुलं माझ्या ऊर्जेचा स्रोत आहेत. मुलांना मी आकड्यांमध्ये खेळायला शिकवतो. जर त्यांना ₹100 हवे असतील, तर त्यांना विचारतो त्यासाठी किती कष्ट करावे लागतील. त्याची ही शिक्षणशैली त्याच्या पुढच्या पिढीला व्यावसायिक विचार शिकवते. तो पुढे म्हणतो, जर तुमच्या मुलांना मूल्य कळलं नाही तर त्यांना संपत्ती टिकवता येणार नाही. व्यवसायाबाबत देवांचं तत्त्व अगदी स्पष्ट आहे. तो म्हणतो, मी 10 व्यवसाय करत नाही, पण जे करतो त्यात मी सर्वोत्तम होतो. त्याचं ब्रीदवाक्य आहे, अंडर प्रॉमिस अँड ओव्हर डिलिव्हर. त्याचा विश्वास आहे, जर तुम्ही तुमच्या क्षेत्रात टॉप 3 मध्ये नाही तर तुम्ही अदृश्य आहात. तो आणखी सांगतो, आज भारतात स्टार्टअप संस्कृती आहे, पण फक्त पैसे जाळून वाढ नाही होत. व्हिजन आणि जबाबदारी हवी. काही कंपन्या लाखो खर्च करतात ग्राहक मिळवायला, पण टिकवण्यासाठी प्रामाणिकपणा लागतो. देवांशचा हा दृष्टिकोनच त्याला वेगळा बनवतो. त्याचं म्हणणं आहे, व्यवसाय जिंकायचा असेल तर ग्राहकांचा आणि कर्मचाऱ्यांचा विश्वास कमवा. आकडे आणि लोक दोन्ही समान महत्त्वाचे आहेत. तो आज भारताच्या हरित ऊर्जेचा कॅप्टन मानला जातो. पण जेव्हा विचारतात, तुमचं सर्वात मोठं यश काय, तेव्हा तो शांतपणे म्हणतो, माझं सर्वात मोठं यश म्हणजे मी हार मानली नाही. त्याचं आयुष्य एक संदेश देतं. कर्जातूनही जिंकता येतं, जर विश्वास, मेहनत आणि संयम असेल. तो हसत सांगतो, जेव्हा मी कोसळलो तेव्हा लोकांनी पाठ फिरवली, पण आज तेच लोक भेटायला रांग लावतात. यशाच्या जगात सर्वजण तुमचे असतात, पण संघर्षात तुम्हाला स्वतःलाच स्वतःचा आधार बनावा लागतो. देवांश जैन आज भारताच्या नव्या उद्योजक पिढीसाठी प्रेरणा आहे. त्याची गोष्ट शिकवते की तुमचा जन्म श्रीमंत घरात झाला की नाही हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतः काय निर्माण करता. आणि अपयश आल्यावर तुम्ही पुन्हा उभे राहू शकता का, हेच तुमचं खरं सामर्थ्य आहे. तो शेवटी म्हणतो, आज माझं उद्दिष्ट आहे भारत हरित बनवणं. पैसा येतो जातो, पण वारसा निर्माण व्हायला पाहिजे. ही आहे देवांश जैन यांची खरी गोष्ट. संघर्ष, अपयश आणि पुनर्जन्माची. एका तरुणाची, ज्याने हजारो कोटींचं कर्ज फेडून हरित साम्राज्य उभं केलं. आणि आपल्याला शिकवलं, यश म्हणजे फक्त नफा नाही तर निर्माण आणि जबाबदारी आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत. या परिवाराचा भाग बनण्यासाठी केपी द एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला, एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.